हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोष्ण तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आहे श्रावण सोमवार, पहिला सोमवार आहे. पण आता पुढच्या सोमवारी शुक्रवारपासून आता पूजा वगैरे सुरुवात, गुरुवार शुक्रवारपासून गुचक्या चालू आहेत. पाणी पिलं गेलं भरपूर, पण तरी पण थांबायचं नाव घेत नाही आहे. बऱ्याच वेळा झाल्यानुसार उचक्याच देती. असो, तर आज उपवास आहे श्रावण सोमवारचा, मिस्टरांचा पण उपवास आहे. तर आज स्वयंपाक वगैरे काही नव्हतं आणि मी साबुदाणा वगैरे असं पण काही केलं नाही, बनवलं नाही. कारण ठरवलं की फ्रूट वगैरेच खायचे किंवा चहा वगैरे, तेवढं फराळ वगैरे काही करायचा नाही. एक दिवस आराम पोटाला म्हणून. तर आज फराळ वगैरे पण काही केलं नाही आहे, गुचक्या थांबत नाही अजिबात. असो, तर त्यामुळे आज मिस्टर गेलेत ऑफिसला आणि काम जी होती ती सकाळीच मी केली आहेत. जी घरं वगैरे झाडून घ्यायचं होतं, पुसून घ्यायचं, मी ते सकाळीच आवरून घेतलं. व्हिडिओ यासाठी करत नाही मी त्याचा की सकाळी सकाळी ना झोपेतनं उठलेलो असतो, रोहिणी शाळेत जातो आणि जो अवतार असतो ना त्या अवतारात मला नाही वाटत की मी व्हिडिओ करेल असं. म्हणून मग मी सकाळचा जो व्लॉग असतो आंघोळी आधीचा, मी तो काही शेअर करत नाही. असली ड्रेस वगैरे छान घातलेला तर मी तुमच्या बरोबर शेअर करते. पण मी जर गाऊनवर असली तर मला अजिबात आवडत नाही असं की गाऊनवर मी तुमच्या समोर येईल. खरं तर मी घराच्या बाहेर पण कधी गाऊनवर जात नाही आणि घरात असले आणि व्हिडिओ वगैरे करते तर मग अजिबात मी ते करत नाही. म्हणून मग मी सकाळचं जे असतं कामाचं ते तुमच्याबरोबर शेअर केलं जात नाही. असो, तर आता काय आहे ना, स्वयंपाक नव्हता, बाकी कामं नव्हती, तर मग एक्स्ट्राची कामं जी आहेत ती काढून घ्यायची. आणि सुतक सुरू आहे त्यामुळे पण मी बाकीची साफसफाई जी आहे ती करायला घेत नाही आहे. मी असं ठरवलं की जे ते सुतक संपेल त्यानंतरच साफसफाई करणं गरजेचं आहे. कारण की 1-2 झुरळं मला दिसलेली घरामध्ये, तर आत्ता जर क्लीन केलं नाही तर मग ते जास्त होतात घरामध्ये आणि मला ती दिसली तर आवरणं गरजेचं आहे. पण मी म्हटलं सुतक झालं की मग आवरायला घेईल. एक्स्ट्राची कामं करून घ्यायची. बेडशीट जी आहे ती धुतली गेली आहेत, हातानं धुतलेली आहेत मी. कपडे सकाळीच धुवून घेतले आणि ड्राय करून घेतलेत मशीनला, तर ते टाकायचे राहिलेत, वाळत घालायचे. आणि आज मोठं ब्लँकेट पण मी धुवायला घेतलं आहे, कारण आता थंडी पडते चांगलीच आणि थंडी आहे तर मग जाड पंघरून आता लागतं आणि ते ठेवलेलं असतं तर मग त्याचा वास पण येतो. तर म्हटलं पहिले आधी त्याला धुवून घेते. वातावरण एवढं पण छान नाही आहे की वाळेल, पण धुणं गरजेचं होतं, वास येत होता म्हणून. हे बघा, वातावरण एवढं पण छान नाही आहे, हवेखाली गेलं तरी चालतं. बेडशीट मी मागच्या पण होता आता पण होता, म्हटलं धुवूनच घेते. हवेत बाहेर नाही वाढल्या, घरात फॅन खाली वाढून घेईल, बेडरूममध्ये स्टँड ठेवेल आणि तिथं टाकून देईल. कारण बेडरूममध्ये दिवसा काही कोणी जात नाही, एवढं जाणं होत नाही, हॉलमध्येच असतं. तर म्हणून मग बेडरूममध्ये स्टँड लावेल, फॅन फुल करेल 5वर आणि वाळत घालेल. आता हवा आहे तोपर्यंत ठीक आहे, पण काय होतं ना कधी कधी इथे जरी मोठं ब्लँकेट टाकलं किंवा इथे पुढच्या रॉडवर इथं पुढं जरी टाकलं ना, पाणी जेव्हा पाऊस जेव्हा येतो ना सगळं ओलं होऊन जातं. पाण्याचा असा फवारा येतो आणि जे बेडशीट म्हणा जे काही टाकलेलं असतं ते पहिल्या रॉडवरचं सगळं ओलं होतं. म्हणून आता ते इकडच्या रॉडवर तर रेग्युलरची कपडे टाकले जातील, पण बेडशीट आणि ब्लँकेट मी घरातच फॅन खाली वाळून घेईल. पाऊस अचानक आला तर लक्षात राहत नाही आणि ते ओलं होतं परत. म्हणून मग आता हाताने ते धुवायचं आहे मला. आधी मी ते हाताने धुवून घेते, त्याशिवाय ते मशीनला एवढं मोठं ब्लँकेट धुतलं जाणार नाही. ड्राय करायला मी मशीनला लावेल, पण हातानं धुवून घेईल आणि मग नंतर ड्राय करायला लावेल. आज माहीत नाही कोणाला एवढी माझी आठवण येत होती. तर आज सकाळीच गुचक्या चालू झाल्या
आणि परत आता आल्या आणि परत दुपारी पण एकदा आल्या होत्या. तर हुसक्या आल्या ना का पाणी पिलं, खूप पाणी पिलं, पण तरी काही नाही. म्हणतात असं गुळाचा फळा वगैरे खायचा, पण तरीही थांबल्या नाही. परत मोठा श्वास घ्यायचा, वर बघायचं, असं पण सगळे प्रयत्न करून झाले, पण बुचक्या काही थांबायचं नावच घेत नव्हत्या. तर असो, कपडे जे होते ना ते आधीच वॉश करून झालेले होते माझे. पहिले धुवून घेतले मी आणि त्याला वॉश करायला लावलं होतं मशीनला. आणि बेडशीट पण आज धुवून झाल्या होत्या माझ्या. तर वातावरण तर नव्हतं, ऊन वगैरे तर नव्हतं, पण बरेच दिवस झाले ते न धुताच मी ठेवलेल्या होत्या, की जेव्हा असं ऊन वगैरे वगैरे पडेल तर तेव्हा धुवून घेईल. पण ऊन काय पडायचं नाव नव्हतं आणि आता बेडशीट पण बऱ्याच झाल्या होत्या. म्हटलं चला आज धुवूनच घेऊ. नाही वाढल्या बाहेर तर घरात वाळवून घेईल स्टँडवर, पण धुवून घेते. आणि आज मोठं ब्लँकेट जे आहे ते पण मी धुवायला भिजत घातलेलं होतं. मी आंघोळी आधीच त्याला भिजायला वगैरे घालून दिलं होतं, की जेणेकरून धुवायला जरा सोपं जाईल आणि लवकर क्लीन होईल. हे मोठं ब्लँकेट जे आहे मी धुवायला तर घेतलं होतं, पण हे धुता धुता अक्षरशः म्हणजे हात, पाय, कंबर सगळं माझं दुखायला लागलं होतं आणि जवळजवळ 15-20 मिनटं मी ते धुतलं होतं. आणि फार जड ते असं डबल बेडचं आहे, मोठंच आहे. आणि एवढं जड ते पाण्यात भिजवल्यामुळे झालं. मी आधी पण बऱ्याचदा धुतलंय, पण तेव्हा मिस्टर मदत करायचे मला धुताना, ते धुवायला वगैरे असं. आणि एक वेळा बाहेर पण दिलंय मी ते धुवायला, जेणेकरून व्यवस्थित. पण प्रत्येक वेळेला बाहेर देणं पॉसिबल होत नाही, तर म्हटलं चला या घरीच धुवूया. आणि आज मिस्टर पण ऑफिसला गेले होते, तर मग ते एकटीनंच मला धुवायचं होतं. तर मग मी खरं तर बाथरूममध्ये दगड आहे, जे कपडे धुतात त्याचा दगड आहे, पण ते तिथे जर धुतलं असतं तर मग हे मला बाथरूममधून आणायला इकडे आणि मला ते ड्राय करायचं होतं मशीनला, कारण हे एवढं मी वाळत नाही घालू शकले असते आणि मग त्याला तर 15-20 दिवस जातील अशा वातावरणामध्ये वाळायला. म्हणून मग त्याला मी ड्राय करायला मशीनला लावणार होते, फक्त धुवून हाताने घेणार होते. कारण मशीनचं जे वेट आहे माझ्या ते 6.2 kgचं आहे आणि हे ओव्हरलोड होईल आणि नको मशीन वगैरे खराब व्हायला, म्हणून मी शक्यतोवर हे टाकत नाही. गोधड्या वगैरे, चादर वगैरे, बेडशीट वगैरे मी त्या टाकते धुवायला. पण हे जे मोठं आहे ते मी मुद्दाम टाकत नाही. खराब वगैरे झालं मशीन तर अजून परत प्रॉब्लेम वगैरे व्हायचा. तर मी याला हातानेच धुवून घेत होती आणि हाताने धुता धुता अक्षरशः माझे दोन्ही हात, कंबर आणि सगळंच दुखायला लागलं होतं. असो, पण मी यानंतर ना त्याला मशीनला लावलं. जवळजवळ 15-20 मिनटं मी ते धुतलं, कारण बरेच दिवस झाले, म्हणजे मागच्या वर्षी मी ते धुतलं होतं आणि त्यानंतर ते धुतलेलंच नव्हतं. आणि हे मला सारखं लागत असतं, कारण पुण्यामध्ये उन्हाळा सोडला तर बाकी पूर्ण हे हिवाळाच सारखंच वातावरण असतं, थंड वातावरण असतं आणि हे ब्लँकेट नेहमी सारखं सतत लागत असतं. तर म्हणून मग त्याला आता धुवून घेणं गरजेचं होतं. पुढे माहीत नाही ऊन पडेल नाही पडेल, पावसाचं तर वातावरण आहेच. तर ते आता मी धुवून घेते आणि त्याला मशीनला लावते, ड्राय करते आणि मग त्याला वाळत घालते. हाला एवढ्या जोरात बघू दे. आय कार्ड नवीन मिळाला ना. मी कपडे लागतो. 2 महिन्यानंतर आज आय कार्ड मिळालंय. तुला पण मिळालं. मला कसलं आय कार्ड? तू कॉलेजला जाते ना. काय रोनी देवेंद्र पाटील. फोटो कसा आहे तुझा? फोटो बघा. सगळं आवरलंय मी. ब्लँकेट तेवढं राहिले, कपडे वाळत घालायचे राहिलेत, बेडशीट आणि ते तेवढंच राहिलंय.
बाकी सगळं आवरून झालंय. आणि आल्या आल्या रोनीचा पसारा बघा. हे बघा, बॅग, टिफिन बॅग, शर्ट, पॅन्ट. आला खरं तर तो आल्या आल्या बेडरूममध्ये जाऊन कपडे वगैरे काढतो आणि सगळं जागेवर ठेवतो. पण आज स्कूलमधून आल्या आल्या त्याला वॉशरूमला जायचं होतं. फार घाईची लागलेली त्याला, म्हणून त्याने एवढ्या घाईघाईत बॅग पण टाकली, टिफिन बॅग पण अशीच फेकली, पूर्ण कपडे काढले आणि मग वॉशरूमला गेलेले. आल्या आल्या पसाराला सुरुवात झाली. आता हळूहळू सगळे खेळणी वगैरे म्हणा सगळं बाहेर निघेल. सगळं आवरलं चाललंय. सगळं उचललंय आणि आपापलं उचललंय, मी सांगितलं नाही का, तर कुरकुरे खायचे म्हणून. हा कुरकुरे नाही, मग त्यावरती कुरकुरेच लिहिलंय. कुरकुरे पण ते चीजवाला. चीजचे पफकॉर्न. पॉपकॉर्न, कुरकुरे पॉपकॉर्न. ते ओला ओला टायर आणून दिला. आणि आल्या आल्या लगेच टीव्ही बघायची. हा कोण बघणार? कोण बघणार म्हणजे? टीव्ही बघायची का तुला? नको बघूस, मग बघायचे. मला बघायची. तू कधीची बघायची? मी कुठं बघत होती? दाखव बघू दे जवळून. काय आणलं होतं, काय घेतलं होतं तू काल? बघू दे. जास्त खाली नको बरोबर. नाही का? काय होतं? असं गोल फिरतं का? फिर हे हां, असं गोल फिरतं का? हा. अच्छा, हातावर घाला नाही. अशी ना आमच्या वेळेला ना स्केल मिळायची. हे असं नाही राहायचं हे गोल वगैरे, पण हे जे तू आता लावलं ना असं जोरात हाताला, तशी स्केल मिळायची. हां, रबरची नसायची, अशी स्टीलसारखी असायची ती, पण त्याला कवर असायचं, असं रेनबोसारखं कवर असायचं. आणि असंच स्केल असायची फक्त ती, आणि हाताला अशी लावली का ती पण अशी गोल होऊन जायची. पण आता हे नवीन आलं आहे ना, असं लाईट पण आहे त्याला. लाईट पण आहे. न मागता मिळून गेला. आजकाल सगळं मिळतं. असं झालंय की प्रत्येक वेळेस जेव्हा मुलं मागतात ना तेव्हा आपण घेऊन देत नाही. म्हणजे आमचं तरी होतं. आधी रोनीत आम्ही डीमार्टला गेलो तर टॉईज सेक्शन असायचं, मॉलमध्ये गेलो तर तिथं टॉईज सेक्शन असायचं. तर असं गेलो ना तर रोनीत रडायचा, हट्टीपणा करायचा की हे पाहिजे ते पाहिजे. त्यावेळेला आम्ही त्याला नाही मिळणार किंवा हेच मिळेल, हेच घ्यावं लागेल असं आम्ही त्याला सांगायचं आणि घेऊन नाही द्यायचो. घेतलं तर मग एक छोटीशी गाडी वगैरे असं काहीतरी घेऊन द्यायचो. पण आता सध्या रोनीत जरा हुशार झाला आहे आणि तो आता गेलो की मागत नाही, पण असंच मम्मी हे घेऊ का, मग आपण म्हटलं नाही तर मग काही बोलत नाही, लगेच पुढे जातो तो. तर मग असं वागणं असलं की मग आपल्याला जास्त वाटतं की नाही ठीक आहे, आपला मुलगा मागत नाही ना तर आपण त्याला घेऊन दिलं पाहिजे. तर उलट न मागता त्याला जास्त गोष्टी मिळत आहेत, है ना. गेम हे पण त्याने मागितलं नव्हतं. असंच आम्ही फिरत होतो आणि त्याला जस्ट बघायचं होतं, तिथं मॉलमध्ये गेलो, तिथं बघत होतो. तो म्हटला नाही हे पाहिजे ते पाहिजे, पण मिस्टरांनी स्वतःहूनच त्याला घेऊन दिलं की नाही फार जास्त नाही, हे तरी घेऊन देऊया. तर लगेच न मागता मिळाले गोष्टी, है ना. ब्लँकेट जे होतं ते धुवून झालं होतं आणि मी मशीनला ड्राय करून घेतलं होतं, तर त्यामुळे ते त्यातलं पूर्ण जे पाणी होतं पूर्ण ड्राय झालं होतं. तर मला नाही वाटत की फार जास्त वेळ लागेल त्याला वाळायला, पटकन वाळून जाईल ते. आणि मी ते खरं तर घरातच वाळवणार होती फॅन खाली, की जेणेकरून बाहेर काय होतं ना पावसामुळे ना असं
पाणी येत असतं बाल्कनीमध्ये. हवा येते त्यामुळे ते हवेमुळे पाणी आतमध्ये येतं. तर जे वाळलेलं असतं ना ते परत ओलं होतं. म्हणून मग मी ते घरात टाकणार होते, पण म्हटलं आता थोड्या वेळ बाहेर आहे ना, खूप अशी हवा सुरू होती, तर थोड्या वेळ लक्ष ठेवून मी बाहेरच टाकते आणि हवेमुळे पटकन वाळेल असं, आणि रात्री वाटलं तर मग ते घरात घेऊन घेईन. कसा पाऊस सुरू आहे, जोराचा येऊन गेलेला बरा. या अशा वातावरणामुळे कपडे तर वाळतच नाही. पण असं वाटतं ना दिवसभर झोपून राहावं, काही काम नाही करायला पाहिजे असं वातावरण आहे. थोड्या वेळापूर्वी ना असं ऊन होतं, म्हणजे ऊन नाही म्हणता येणार, फक्त असं चमकलं असंच म्हणता येईल. ऊन वगैरे फक्त असं दिसलं, सूर्य दिसला होता थोड्या वेळापुरता. असं वाटलं की ऊन पडलं आहे आता, आणि लगेच वातावरण बघा कसं झालं आहे, पाऊस सुरू झाला आहे. पाऊस पण नाही आहे, धड पाऊस पण नाही आहे, गेला. फक्त गोमूत्र शिंपडतात तसं शिंपडायला येतो तो पाऊस, आणि परत चालला जातो. असो, संध्याकाळ झाली आहे, 7 वाजलेत, आणि सोसायटीत कार्यक्रम आहे एका ठिकाणी, तर त्यांनी बोलवलं आहे, तर तिथं जायचं आहे. तर आजचा जो व्लॉग आहे तो इथंच संपवते, आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.